शिवसेनेला धक्का देणारा अजून तयार झालेला नाही। राजीव साबळेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशासंदर्भात भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। पनवेल सायन मार्गावर मोठी वाहतूक कोंडी। सायनकडे जाणाऱ्या मार्गिकेवर एलपी जंक्शन पुलावर ट्रक बंद पडल्याने ट्रॅफिक जाम। मुलुंड पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम वर्षभरापासून रखडलं। पालिकेकडून निधी न मिळाल्याने बांधकाम थांबलं। बोरिवलीमध्ये प्रवासी आणि टीसी मध्ये वाद। मारहाणीनंतर प्रवाशाची रेल्वे स्थानकावरील कार्यालयामध्ये तोडफोड। बोरिवली जीआरपी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू। दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव प्रकरणी 15 आरोपींना पोलीस कोठडी। 6 ऑगस्ट पर्यंत सुनावली पोलीस कोठडी। दौंडच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी। मुंबई पुणे मार्गावर बसला लागली अचानक आग। प्रवाशांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली, तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अमेरिकेच्या टॅरिफचा कोकणातील व्यवसायाला देखील फटका। टॅरिफ धोरणाचा मँगो पल्प निर्यातीला फटका, तर 300 कोटींचा मँगो पल्प अमेरिकेमध्ये निर्यात होत असतो। राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थी करणार देशभक्तीपर गीतांवर कवायत। स्वातंत्र्य दिनाच्या दिवसापासून शालेय शिक्षण विभागाकडून उपक्रमाला होणार सुरुवात। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या संकल्पनेतून राबवला जाणार उपक्रम। अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा धुळे हत्या प्रकरणी पती राहुल तायडेंनी केली हत्या, तर 2 मित्रांच्या मदतीने पत्नीचा गळा दाबत खून केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।